कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जा जग जिंकून या। आता काय जगच हरवलंय सगळं आमचं। असं का बोलताय अधिपती? काय हरवलेलं नाही तुमचं जग। जरा जागं व्हा, असं कुडत बसू नका हो। नाही कुडत नाही। नाही कसं कळतंय आम्हाला, अशी अदृश्य आसव गाळत बसू नका। जाऊ द्या आता सुनबाईंना, त्यांनी तर तुम्हाला स्पष्ट सांगितलंय का नाही की त्यांना यायचं नाही परत म्हणून, तरी पण तुम्ही त्यांची वाट बघायलाय। काय म्हणावं याला? हा, हे प्रेम नाही अधिपती, यो मूर्खपणा आहे। आणि हा असा मूर्खपणा तुम्हाला शोभत नाही। खरं सांगतोय, तुमच्या नात्याला काय भविष्य आहे का सांगा की? मग ज्या नात्याला दिशा नाही ते सोडून देणं तर शहाणपण आहे। भावनिक होऊन विचार करू नका अधिपती, जरा बुद्धीने विचार करा। काय साहेब आता हे तुम्ही बोलताय? आता काय सांगू, तुमचं तुम्हाला कळणं झालंय म्हणून सांगतोय। तुम्ही मूर्ख ठरू लागलाय अधिपती। आता प्रेमात मूर्खपणाच करतोय की माणूस। त्याची काय गरज नसत्या। आपण शहाणं व्हावं, बाजूला व्हावं, पुढं निघून जावं। अहो, ज्या माणसाला आपल्याबद्दल प्रेम नाही, कळवळा नाही, आस्था नाही, त्याच्या पायाशी पडून राहण्यात काय अर्थ आहे? अहो हे तुम्ही तरी बोलू नका आई साहेब। प्रेम तुम्ही बी केलंच की। आमच्या बापानं कायम तुमचा अपमान केला। आयुष्यभर कधीच त्यांनी तुम्हाला तुमचा मान दिला नाही। हाताला धरून घराबाहेर काढलं त्या माणसानं। त्यांच्या आयुष्यात कधी त्यांनी तुम्हाला स्थान दिलं नाही, त्यांच्या मनात कधी स्थान दिलं नाही, तरी ते नातं तुम्ही कवटाळून धरलं की नाही मला सांगा? त्या नात्याला कुठं काय दिशा होती का कधी? असं नाही होतो, भावना असतीच की माणसाची आईसाहेब। हे बुद्धीने विचार करून असे मनाचे गुंते सुटत असते तर मग अजून काय पाहिजे होतं? आम्ही त्यांच्यासाठी नाही, आम्ही तुमच्यासाठी थांबलो या घरात। काय झालं? असं का बघायलाय तुम्ही? तुम्ही बोलला ते सत्य आहे, पण अर्ध सत्य आहे साहेब। म्हणजे तुम्ही आमच्यासाठी राहायला बरोबर आहे, पण दिशा नसलेल्या तुमच्या नात्याला तुम्ही कधी अंतर दिलं नाही। खरं का खोटं? ज्या माणसाला तुमच्याविषयी काही आस्था नव्हती, काही प्रेम नव्हतं त्यांच्या मनात, त्या माणसाच्या पायाशी तुम्ही तुमचं आयुष्य घालवलं का नाही सांगा बरं? सांगा की। आमच्या वडिलांना तुम्हाला कधी एका क्षणासाठी सुद्धा आपलं मानलं नाही, कधी प्रेम केलं नाही, पण तरी तुम्ही आयुष्य घालवलं। मास्तरीनबाईंनी कधी का होईना आमच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं, कधीतरी केलं होतं का नाही? त्यामुळे या जन्मात नाही, पुढच्या कुठल्याच जन्मात आम्ही मास्तरीनबाईंना विसरू शकत नाही बघा आईसाहेब। आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं ना की मग काही झालं तरी आपण त्याला सोडू शकत नाही। किती तडफड होते, किती हाल होते आपल्या जीवाचं, आपण त्या माणसाला विसरू शकत नाही। आणि हो तुमचाच आदर्श आहे आमच्या समोर, तो कसा सोडणार आम्ही? येतो। विद्या, ती बिलं दे का तेवढी? ही बघा, हीच आहेत ना तुमची बिलं? हो काका, 2 महिन्यापासून तुम्ही पैसे नाही दिलेत। हो देतो, एक 2च दिवस द्या। 10 तारखेपासून तुम्ही हेच सांगताय, 2 दिवस। काका जरा झालं तर माझ्याही पैशाचं बघा, काय मला जरा पैशाची गरज आहे। हो, मी तुमची अडचण समजू शकतो, फक्त 2 दिवस द्या मला। मी 2 दिवसात तुमचे पैसे देतो। नक्की द्याल ना? अरे नक्की, मी स्वतः आणून देईन तुमचे पैसे। ठीक आहे काका, चालेल, ठीक आहे। चल। बरं येऊ का काका? हो चल। चला येतो हा। चल। काय अडचण आली हो ही? हे बघ, काही झालेलं नाहीये, तू नको काळजी करूस, मी करतो सगळं नीट। अक्षरा, तुझा पगार नाही झाला का ग या महिन्याचा? अगं तिला कशाला विचारतेस? मुलीचे पैसे नकोत मला। बाबा हो, मुलीचे पैसे वगैरे काय काय बोलताय तुम्ही? होईल होईल माझा पगार, थोडासा उशीर झालाय फक्त, होईल 2-3 दिवसात होईल। अक्षरा, मुद्दाम केला असेल का ग भुवनेश्वरी मॅडमनी तुझी अडवणूक करण्यासाठी? नाही, असं
नसेल असं नसेल, मी बोलते सरांशी. रोज देणेकरी येतात दारात, चांगलं नाही वाटत आहे मला. तू नको काळजी करू साहेब. होईल होईल, काहीतरी मार्ग निघेल. अहो ऐका ना, तुम्ही एक काम करा, ह्या म्हणजे बांगड्या गहाण ठेवा ना, होईल काहीतरी आपलं, है ना? अगं आई, तू गहाण वगैरे टाकण्याच्या काय गोष्टी करतेस? होईल काहीतरी, होईल मार्ग निघेल. अगं विद्या, हे बघ, दागिने नकोत, मी माझी FD मोडतो. बाबा ऐका ना माझं, प्लीज आजचा दिवस थांबूया आपण. उद्या सकाळपर्यंत पगार होईल माझा. प्लीज काळजी नका करू. येते. अहो तुमच्या गोळ्या पण आणायच्या आहेत ना अक्षो. अगं नको, राहू दे. हे बघ, तिचा पगार नाही झालेला अजून, विनाकारण तिच्यावर कशाला भार टाकायचा आपण. मी माझी FD मोडतो, तिला नको त्रास देऊस काही. आई अंबाबाई, काय चुकलंय काय कळना झालंय बघ. जावई बापू सुनबाईला आणायला गेलते, पण सुनबाई त्यांच्यासोबत काय आलीच नाही. काय घडलं असेल तिकडं? सुनबाई खरंच काडीमोड देते का काय अधिपतीला? एवढा का रागराग करायला लागली ती? ती अशी नाही आहे माहितीये मला, पण मग आताच तिने असा निर्णय का म्हणून घेतला असेल? जावई बापूला विचारलं तर काय बी बोलले नाहीत ती. नंतर सांगतो म्हणले. नंतर सांगाय एवढं काय झालं आहे? अरे देवा, काही विपरीत घडलं नसेल ना? आई अंबाबाई, अजून किती संकट टाकणार आहेस या घरावर? ही संकट दूर करण्यासाठी सुनबाई या घरात येणं गरजेचं आहे बघ. तिला एक डाव या घरात पाठव, मग बघ मी जाऊ देणार नाही तिला या घराबाहेर. भूवीला बी समजावून का या घरानं आपल्याला लय दिलंय. पैसा अडका मान मारात, हे जर का टिकवायचं असेल ना तर सुनबाईला टिकव. घरच्या लक्ष्मीला उमऱ्याबाहेर जाऊ देऊ नगस. पण मग मी हे समजावून बोलते खरं, भुवी ऐकल का माझं? अगं आज 18 तारीख आली आहे, अजून शिक्षकांचे पगार झालेले नाही. हो ना, आपल्याला पण घर मुलं बाळ आहेत की नाही? अगं पगार नाही झाला तर मग खायचं काय? मी रोज विचारते फुलपगारे सरांना, रोज सांगतात ते बोलतो बोलतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अक्षरा, तुझा पगार झाला का ग? नाही. अगं तिचा काय पगार? सून ती सूर्यवंशींची. तिला काय गरज आहे पगाराची? एक मिनिट, काय झालंय? अगं पगार नाही झाला अजून. तुझा झाला का ग पगार? नाही मग तू बोलली नाहीस? नाही, म्हणजे मला वाटलं तुमचा झाला असेल, माझ्या एकटीचाच अडवून ठेवलाय. म्हणजे तुझा काय अडवतील? अगं सून आहेस ना तू त्यांच्या घरची. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.